नमस्कार मित्रांनो, बी आर ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत विक्रोळी येथे कोकण महोत्सव आयोजित केलेला आहे। आपण या कोकण महोत्सवात आलेलो आहे, तर आपण आता आनंद घेऊया कोकण महोत्सवाचा। तुम्ही बघू शकता खूप छान असा आकाश पाळणा आहे। तुम्ही बघत आहात, खूप अतिशय छान पद्धतीचा आहे। खूप छान पद्धतीने लाइटिंग करण्यात आलेली आहे इथे, आपण बघू शकता। आता इथे खूपच मजा येणार आहे। तर चला आपण बघूया कोकण महोत्सव विक्रोळी। तर आपण बघू शकता, आपण इथे एंट्री केलेली आहे। आपण बघू शकता लेफ्ट हँड राइट साइडला दोन्हीकडे खूप सारे स्टॉल्स आहेत, खूप सारे शॉप्स आहेत। इथे खूप सारे खाण्याचे पदार्थ तुम्हाला मिळतील आणि खूप वेगवेगळे असे पदार्थ आहेत ते तुम्हाला मिळतील। तुम्ही आता आनंद घेऊ शकता। तुम्ही जर विक्रोळीला आलात तर कोकण महोत्सवाला जरूर भेट द्या। तुम्ही बघू शकता किती सारे लोणच्याचे प्रकार आहेत इकडे, बघू शकता खूप सारे स्टॉल्स आहेत इकडे। अतिशय छान असं वातावरण आहे इथे। तर चला थोडं पुढे जाऊया, आता बघूया आपण। तर मित्रांनो, आता आपण बघूया कृष्णा स्नॅक्स सेंटर। मित्रांनो, हे जे स्नॅक्स सेंटर आहे अतिशय छान आहे। इथे खूप चविष्ट असं नाश्ता मिळतो। तर आता बघूया ताई आपल्यासाठी काय नाश्ता बनवत आहेत। तर इथे आता आपण बघणार आहोत, तुम्ही बघू शकता श्रीकृष्णा स्नॅक्स सेंटर याचं नाव आहे। तुम्ही जरूर या स्टॉलला भेट द्या। तर आता ताई बनवत आहेत मिनी उत्तप्पा बनवत आहेत इथे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान अशा आकर्षक पद्धतीने मिनी उत्तप्पा बनवत आहेत आणि मला असं वाटते खूप चवीला खूपच छान असणार। तर आपण टेस्ट करून पण बघूया। तुम्ही जर मित्रांनो कोकण महोत्सव विक्रोळी येथे आला तर या स्टॉलला जरूर भेट द्या। सुनील यशवंतरावांचा स्टॉल आहे हा, तुम्ही बघू शकता। इथे खाण्यासाठी ग्राहक पण आलेले आहेत आणि ते आनंद घेत आहेत आणि म्हणत आहेत की खूप छान झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा। आणि या स्टॉलला श्रीकृष्ण स्नॅक्स सेंटरला अतिशय आवश्यक पद्धतीने भेट द्या। बघू शकता छान पद्धतीने केलेलं आलेलं आहे।